नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. तुम्ही म्हणाल हे नवा आवाज वगैरे ठीक आहे, पण हे काय नवीन? डोळ्यांना तुमच्या नक्की काय आहे? चष्मा आहे, गॉगल, आणि गॉगल घालून कार्यक्रम का करता आहात? त्याला एक कारण आहे. मगाशी तुम्ही जे बघितलं की आपला आजचा कार्यक्रम जो आहे तो आहे मिशन अगेन्स्ट रेल्वे राउडीज, त्याबद्दलचा हा कार्यक्रम आहे. आणि त्याच्यासाठी मी हा गॉगल घातलेला आहे. ह्या गॉगलची गंमत अशी आहे किंवा या चष्म्याची गंमत अशी आहे की त्याचं वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये कॅमेरा आहे. इथे मध्ये कॅमेरा आहे बरोबर, आणि बाजूला बटन आहे. एक बटन दाबलं की लगेच तो कॅमेरा ऑन होतो, आणि आणखी एक बटन दाबलं की तो सगळं जो काही मी त्या कॅमेरात टिपतो आहे ते सगळं रेकॉर्ड केलं जातं. आणि याच्यामध्ये जर मी हा पुन्हा कम्प्युटरला अटॅच केला, कनेक्ट केला, तर जे मी फोटो घेतले, जे मी व्हिडिओ घेतले, ते सगळे मला प्ले करता येतात, सेव्ह करता येतात. ही जी गंमत आहे, मागे शेजारी इथे दीपेश टांक आहेत, नंतर मी ओळख करून देईन, पण त्यांनी आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ही एक मोहीम सुरू केलेली आहे. हे सहजपणे जातात रेल्वेमध्ये, लोकलच्या तिथे जातात, स्टेशनवर जातात, आणि सहज गॉगल घालून जातात. असं वाटतं की हे अगदी प्रवास करण्यासाठी आलेले आहेत, पण प्रत्यक्ष मात्र त्यांचा कॅमेरा सगळं टिपत असतो की कोण नक्की काय करत आहे, कुठल्या पद्धतीनं कोण नियम मोडतं आहे, नियमांची तोडफोड केली जाते आहे, ते सगळे लोक कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त होतात. आणि मग त्यानंतर त्यांना समज देण्यासाठी किंवा त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ही सगळी मंडळी सज्ज होतात. त्यामुळे या कार्यक्रमाचं जे वैशिष्ट्याचा कार्यक्रमच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे याचा कार्यक्रमच फार वेगळा आहे. खरं तर पत्रकारिता हे समाज बदलण्याचं हा एक माध्यम आहे, हे अधोरेखित करणारा आजचा कार्यक्रम आहे. सकाळ माध्यम समूहानं एक कॅम्पेन सुरू केलं आहे. सध्या ते आम्ही मुंबईत सुरू केलं असलं तरी सर्व दूर त्याची वेगवेगळ्या प्रकारे आवश्यकता आहे. हे कॅम्पेन आहे मिशन अगेन्स्ट रेल्वे राउडीज. ज्यांच्याकडे भविष्यकाळ म्हणून पाहिलं जातं ती तरुण पिढी अजूनही रेल्वेच्या प्रगतीशी एकरूप होताना दिसत नाही आहे. जीव धोक्यात घालून लोकलच्या टपावर चढणाऱ्या अनेकांचा कोळसा झाला. दारात लोंबकळण्याचं थ्रिल अनुभवण्याच्या नादात अनेकांनी खाली पडून जीव गमावला. काही जणांनी हातपाय गमावले. हातातोंडाशी आलेली ही मुलं अचानक गेल्यावर आईवडिलांना आपल्या आयुष्यातला एक एक दिवस युगासारखा वाटू लागतो. त्यांना खरं म्हणजे आयुष्य ही शिक्षा वाटायला लागते. तरुण याचा विचार करणार का? तरुणांनी अशा स्टंटचा मोह टाळला पाहिजे, यासाठीच सुरू केला आम्ही मुंबईमध्ये मिशन अगेन्स्ट रेल्वे राउडीज. गंमत बघा, थॉमस अल्वा एडिसन तुम्हाला माहिती आहे, या शास्त्रज्ञानं शोध लावला विजेच्या दिव्याचा. तो डायरेक्ट करंटचा म्हणजे DCचा प्रणेता. पण माणसांच्या डोक्यात काही तो प्रकाश नाही पाडू शकला. मध्ये त्याला रेल्वेच्या रुळांवर खेळत असलेला एक मुलगा दिसला. त्याचवेळी त्याला गाडी येताना दिसली. त्यानं लगेच धाव घेऊन त्या मुलाला वाचवलं. तो तिथल्या स्टेशन मास्तरचा मुलगा होता. निकोला टेस्ला यानं शोधून काढलेल्या अल्टरनेटिंग करंटला AC एडिसनचा तीव्र विरोध होता. AC करंट खूप धोकादायक आहे असं एडिसन म्हणायचं. एक दिवस त्याने एक बलवान हत्ती मिळवला. त्याला 6600 व्होल्टचा AC करंट दिला, आणि त्यानंतर तो बलाढ्य हत्ती काही क्षणांमध्ये गतप्राण झाला. थॉमस अल्वा एडिसन आणि निकोला टेस्ला या दोघांनी अमेरिकेची पुनरुभारणी केली. आपल्याला लक्षात घ्यायची एकच महत्त्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे आज आपल्या लोकल गाड्यांमधल्या वायरमधून जवळपास 25,000 व्होल्टचा विद्युत प्रवाह वाहत असतो. त्या विद्युत प्रवाहाला माणूस चिकटला तर त्याचं काय होईल? स्मशानभूमीतल्या विजेच्या भट्टीत मृतदेह घातल्यावर जसा आवाज येतो ना, चर, तसा भयावह आवाज, तसाच इथं सुद्धा माणसाचा क्षणार्धात कोळसा होतो. खरं म्हणजे आपण माणसं आहोत. आपण मुंग्यांची रांग पाहतो. एक एक अन्नकण तोंडात धरून प्रत्येक मुंगी पुढच्या मुंगीच्या मागोमाग शिस्तीत चाललेली असते. नोकरदारांना घेऊन निघालेली प्रत्येक लोकलसुद्धा अशीच भासते. पण मुंग्यांसारखी माणसं असलेल्या या शहरात हे तरुण गाडीच्या टपावरून धावत आपला जीव धोक्यात का घालतात? कोण आहेत कोण ही मुलं? याच गंभीर मुद्द्यांवर आम्ही सुरू केलेलं हे कॅम्पेन. आज चर्चा त्याच विषयावर. पाठलाग स्वप्नांचा करा, मरणाचं नाही. आणि हे सगळी चर्चा करण्यासाठी एका अर्थानं हे कॅम्पेन आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक वेगळी पत्रकारिता आहे, ज्याच्यातून एक संदेश द्यायचा आहे आणि सांगायचं आहे काय प्रकारे आपल्याला वागलं पाहिजे, आणि तुमच्या एखाद्या चुकीमुळे केवळ तुम्हीच नाही, समाजाचं तुम्ही किती मोठं नुकसान करत असता. ही सगळी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्या शेजारी बेलापूर स्टुडिओमध्ये आहेत अभिजित धुरत. ते नवी मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आहेत, आणि आता त्यांचा एकूण सगळा पेहराव बघता बहुधा लोकलमधूनच उतरलेले आहेत.
दीपेश टांग इथे अगदी माझ्या शेजारी बसलेले आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दीपेश टांग यांचाच तो गॉगल मगाशी मी दाखवला की त्या गॉगलमध्ये चष्म्यामध्ये जो कॅमेरा आहे किंवा काय ही सगळी करामत जी आहे ती दीपेश टांग यांची आहे. दीपेश टांग नंतर या चष्म्याबद्दल या गॉगलबद्दल विस्तारानं पुन्हा सांगतीलच. शुभम पवार इथे माझ्या शेजारी बसलेला आहे. एनचा पालकमंत्री आहे. वाशीच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये शिकतो. पण बेसिकली लोकलचा प्रवासी म्हणून आणि तरुणांच्या या सगळ्या प्रवासाकडे आमचा इनचा पालकमंत्री कसं बघतो हे फार महत्त्वाचं आहे. सोनाली मदनेसुद्धा आपल्यासोबत आहे. तीही इनचे पालकमंत्री आहे. SNDTमध्ये शिकते आणि बऱ्यापैकी खारघरपासून ते मला वाटतं माटुंग्यापर्यंत रोज लोकलनं प्रवास करते. मुलींचा महिलांचा प्रवास, महिलांचा वेगळा डबा, त्यामुळे तिचा अनुभव आणखी वेगळा असणार आहे. कैलास वर्मा असणार आहेत. परळमधून ते पश्चिम रेल्वे प्रवासी संघाचे पदाधिकारी आहेत. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील हे कुलाब्यामधून आपल्यासोबत असणार आहेत. या सगळ्याच नामवंतांच्या सोबत आपल्याला चर्चा सुरू करायची आहे. पाठलाग स्वप्नांचा करा, मरणाचा नाही. आणि ही चर्चा करताना अगदी सुरुवातीला मला जायचं आहे अभिजित धुरत यांच्याकडं. अभिजित धुरत, मला सांगा, तुम्ही नवी मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेचं काम बघता आणि आपला जो मुद्दा आहे तो आहे रेल्वे राऊडीच्या विरोधामध्ये. हे जे चाललेलं असतं, एक म्हणजे हे रेल्वे राऊडी ज्या प्रकारे जीवावर उदार होऊन स्वतः कसरती करत बसतात, त्यामुळे त्यांचं नुकसान तर होतंच, पण अनेकदा त्यामुळे इतरांचा सुद्धा जीव धोक्यामध्ये घातला जातो. हे सगळं जे काही आहे कसं बघताय तुम्ही? सकाळचं हे जे कॅम्पेन आहे, काय म्हणणं आहे तुमचं? साम टीव्हीच्या माध्यमातून जे कॅम्पेन सुरू केलं आहे, मी खरंच अभिनंदन करतो सामचं, की आता जो ज्वलंत प्रश्न आहे, रेल्वेतून आम्ही दररोज प्रवास करतो. मी स्वतः सगळ्या लाईनीमधून जवळजवळ दररोज प्रवास करतो. पण परिस्थिती एवढी बिकट आहे की रेल्वेची जी म्हणजे सद्यस्थिती आहे, रेल्वे एवढी ओव्हरफ्लो आहे. आज जर तुम्ही पाहिलं गेलं तर दिवसाला जे लोक जे प्रवास करतात ते 80 लाखाच्या वर आहेत मुंबईच्या याच्यामधून. आणि त्यामध्ये एका जर ट्रेनचा तुम्ही विचार केला तर जवळजवळ 1700 ते 1800ची कॅपॅसिटी असलेल्या ट्रेनमध्ये जवळजवळ 5 ते 6 हजार लोक कोंबले जातात. आणि पीक आवरलं तर परिस्थिती एवढी बिकट आहे की त्याचा आपण इथे उल्लेख करू शकत नाही. आता मी दादरवरनं कुर्ला मार्गे इकडे आलो, परिस्थिती एवढीच आहे माझी. आता मी तरी मेकअप केल्यामुळे थोडं बरं वाटतं, नाही तर माझी परिस्थिती स्वतः एवढी बिकट झालेली आहे की विचारून सोय नाही. तर साधारण रेल्वे प्रवाशांची काय परिस्थिती असेल? आपण दररोज जो प्रवास करतो होतो याच्यामध्ये स्टंटबाजी जी मुलं करतात त्याला काय, ह्या गर्दीचा पण एक भाग आहे. आणि त्याचबरोबर तरुणाईची जे आजचा जो स्टंटचा जो उल्लेख आहे, जो स्टंटबाजीची रावडी जे पद्धतीने जे लोकांना स्टंटबाजी करतात त्याच्यामध्ये काय विशेषता आहे तर बघायला गेलं पाहिजे. ती आजची गर्दी पण तेवढीच कारणीभूत आहे. रेल्वेची यंत्रणा म्हणजे आज आपण हार्बर लाईनने जे प्रवास केला तर हार्बर लाईनमध्ये सगळ्यात जास्त स्टंटबाजी होते. आणि ही मानपूर गोवंडीच्या या पट्ट्यामधून जी मुलं येतात ती जी पूर्ण कामाला ती नवी म्हणजे त्या मानपूर मार्फत मुंबईकडे जातात आणि ते पूर्ण लटकतात. कितीतरी आपले जे प्रतिनिधी आहेत, महिला प्रतिनिधी आहे किंवा बाकीचे लोक सांगतात की त्यांची जी जीवघेणी जी आपण बघतो परिस्थिती ती फारच भयंकर आहेत. आणि याच्यामध्ये काय होतं साहेब की GRP आणि RPFचा मुद्दा इथे फार महत्त्वाचा येतो. कारण GRP आणि RPFकडे ही सगळी यंत्रणा सुरक्षेची आपल्या रेल्वे प्रवाशांची आहे. आणि त्यामध्ये पाहिलं गेलं तर ही जी कलमं आहेत त्यांची रेल्वे ॲक्टच्या माध्यमातून 150, 151, 152 आहे. आणि 156 मध्ये फक्त तुम्ही जर स्टंटबाजी केली तर फक्त 500 रुपयाचा बघितलं गेलं तर 500 रुपये आणि 3 महिन्याची सजा आहे. आणि एवढं असून ते हे करतच नाहीत, कारण त्यांना काय वाटतं की ही स्टंटबाजी बरोबर, ही स्टंटबाजी हा सगळा जो काही आहे तपशील, हा तपशील अतिशय महत्त्वाचा आहे. आणि याच्याच संदर्भामध्ये इन एक अतिशय महत्त्वाचा प्रकल्प हातामध्ये घेतलेला आहे. कारण जेव्हा तरुणाई या सगळ्या प्रकल्पामध्ये उतरते त्याशिवाय तुम्हाला काही दुसरा मार्ग असू शकत नाही. सकाळ माध्यम समूहानं हे कॅम्पेन सुरू केलेलं आहे, पण त्याच्यामध्ये इनचा वाटा जो आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. इननं असं ठरवलं आहे की मुळामध्ये तरुणांनी हे करूच नाही, यासाठी प्रबोधन करायचं, नक्की काय घडतं ही कारणं शोधायची. आणि आज इनचं एक प्रशिक्षण झालं, त्याला दीपेश टांग आज उपस्थित होते. त्यांनी सांगितलं की हे नक्की काय चाललं आहे. दीपेश टांग, तुम्ही रेल्वेच्या संदर्भामध्ये कार्यकर्ते आहात, रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित व्हावा याच्या अनुषंगानं काम करता आहात. मला एक सांगा, राऊडीच्या विरोधामध्ये हे जे आंदोलन आपल्याला करायचं आहे किंवा तुम्ही उभं केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपली दिशा कुठली असली पाहिजे म्हणजे आपल्याला रेल्वे प्रवास सुरक्षित करता येईल आणि तरुणाईसुद्धा सुरक्षित राहील अशी आपल्याला दक्षता घेता येईल? काय वाटतं? मी माझी मराठी एवढी छान नाही, पण म्हणून मी हिंदीमध्ये तुम्हाला रेल की भाषा, मेल की भाषा, हिंदी भाषा. थैंक यू. मुझे ऐसा लगता है कि इसमें 2 पर्सपेक्टिव है. एक जो है कि हम सब समझते हैं कि हमारा इंफ्रास्ट्रक्चर इतना अच्छा नहीं है, हमारी ट्रेन्स कम है, लोग ज़्यादा है, मगर एक चीज़ दूसरी वो है कि कुछ लोग हैं जो
जिसको भीड़ से कुछ लेना देना नहीं है। ये सिर्फ ये मानसिकता से आते हैं कि उनको जो चाहिए वो कर सकते हैं, उन्हें कोई रोक नहीं सकता, उनको कोई टोक नहीं सकता। हमारी मुहिम और मेरे ख्याल से सकाल की मुहिम उन लोगों के खिलाफ है जो अपने आप को कानून के ऊपर समझते हैं, जो समझते हैं कि वो कुछ भी कर सकते हैं। ट्रेन के ऊपर सफ़र करना एक बात हो गई, लटकना एक बात हो गई, मगर जो सबसे इम्पोर्टेंट बात है और जो सबसे परेशान करने वाली बात है वो है कि छेड़खानी। आप देखिए, ये स्टंटबाजी करते करते जो स्टेशन पे लड़कियां खड़ी होती है, महिलाएं खड़ी होती है, उनसे अभद्र भाषा में बात करते हैं, कभी उनको चिढ़ाते हैं, कभी उस पर कैट कॉलिंग या विस्ल सीटी मारते हैं, ऐसी सारी चीज़ करते हैं। ये हमारे समाज के लिए बहुत ख़राब बात है, क्योंकि हमारा देश आज़ाद हो गया है और आज़ादी में इसका हर एक को हक है कि वो अपना आइडेंटिटी प्रोटेक्ट करके रखे। अगर कोई लड़का या कोई लड़की किसी को छेड़ता है तो उसको वो हक नहीं है। तो ये ऐसे लोगों के खिलाफ ये मुहिम है जो अपने आप को कानून के ऊपर समझते हैं, और ये इसका हमारा भी इसमें इतना ही मोहीम योगदान है। अतिशय महत्त्वाची आहे। नरेंद्र पाटील आपल्यासोबत आहेत, ते मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी आहेत, त्यांच्याकडे मला जायचं आहे। एक तर हा विषय रेल्वेचा अतिशय महत्त्वाचा आहे। आज लोकसभेमध्ये जी सविस्तरपणे चर्चा सुरू आहे त्यामध्ये सगळे खासदार प्रामुख्याने रेल्वेबद्दलच बोलत आहेत योगायोगानं, आणि मग रेल्वे प्रवास सुरक्षित कसा होईल किंवा काय याबद्दलच सगळी चर्चा सुरू आहे। नरेंद्र पाटील, तुम्ही लोकसभेतली भाषणं आज ऐकली असतील, महाराष्ट्रातले सुद्धा सगळे खासदार जे आहेत ते याच मुद्द्याबद्दल बोलत आहेत। बाकी सगळ्या गोष्टी असताना रेल्वे प्रवास सुरक्षित करणं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। नरेंद्र पाटील, तुम्ही मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून या सगळ्या मोहिमेकडे कसं बघताय, काय म्हणणं आहे? आणि सकाळ समूहाने हा आणलेला आहे, आणि यामध्ये जर आमचे प्रवासी आणि आमच्या नागरिकांचा सहभाग जर झाला तर आपल्याला अशा रेल्वे राउडीजला थांबवण्यासाठी आम्हाला बरीच मदत होईल। जे रेल्वे राउडीजचे जे प्रकार आता आपण बघितले, एक तर म्हणजे टपावरून प्रवास करणे, त्यानंतर स्टंटबाजी करणे, तर या सगळ्यांना रोखण्यासाठी आताच आपल्या काही लोकांनी सांगितलं की आरपीएफ आणि जीआरपी हे सगळीकडे असू शकत नाही आणि सगळ्या ठिकाणी त्यांना रोकथाम करू शकत नाही, म्हणून काही लोक याचा फायदा घेतात। याचं सगळ्याचं आम्ही अनालिसिस जेव्हा केलं होतं तेव्हा असं आढळलं की एक ठराविक वयोगटातले मुलं आहेत, हे कॉलेजला आणि शाळकरी मुलं सुद्धा आहेत, आणि काही ठराविक भाग आहेत, जसं आता यांनी सांगितलं मानखुर्द आणि गोवंडी, त्या भागात अशा प्रकार हे जास्त प्रकार आढळून येतं। तर त्या ठिकाणी आता आम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वापर करून असे जे मुलं आहेत यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरती आम्ही टिपतो आणि त्यांची आयडेंटिटी त्यांना ओळखण्याचा प्रयत्न करतो। काही मुलांचे शाळेचे जे गणवेश असतात त्याच्यावरनं त्यांच्या शाळा कुठल्या आहेत त्याची आम्ही माहिती काढतो, आणि त्यांच्या शाळांमध्ये जाऊन आणि त्यांच्या प्रिन्सिपल आणि त्यांच्या शाळेत जाऊन आम्ही प्रबोधन करायचा प्रयत्न करतो। तसंच एक मोहीम आम्ही राबवली होती, त्या अंतर्गत आमच्या आरपीएफनी अशा मुलांना हेरून त्यांच्या पालकांना बोलवलं आणि त्यांना आम्ही असं स्टंट करताना कशा प्रकारचे अपघात घडू शकतात याच्या चित्रफिती आम्ही दाखवल्या। त्याचबरोबर आता आम्ही एक चित्रफित आम्ही बनवलेली आहे, आणि ही जी चित्रफित आहे ही म्हणजे तुम्ही तुमचा स्वप्नांचा पाठलाग करा, मृत्यूचा पाठलाग नका करू, अशी त्याची कॅचलाईन आम्ही केलेली आहे। आणि यात आपण टपावरून प्रवास करणे, स्टंटबाजी करणे, या सगळ्या प्रकारांना आम्ही त्यात दाखवलेलं आहे, त्यातून कसे अपघात घडतात अगदी अगदी तेही आम्ही हे दाखवण्याचा अतिशय प्रयत्न केलेला आहे। महत्त्वाची चित्रफित असणार आहे, आणि आम्ही सुद्धा या कार्यक्रमाचं शीर्षक जे आहे ते पाठलाग स्वप्नाचा करा, मरणाचा नको असंच मुद्दाम केलेलं आहे। तुमच्या मुद्द्याला जोडून दीपेशला काहीतरी बोलायचं आहे, कारण दीपेश, तुमचे प्रयत्न आणि रेल्वेचे प्रयत्न हे मुळात एकत्रितपणे जर झाले तर खऱ्या अर्थानं काहीतरी घडू शकतं। सगळ्यांनी आपापले प्रयत्न केले पाहिजेत। इन आहे, सकाळ माध्यम समूह आहे, सगळ्यांनी आपण एकत्रितपणे काही केलं तरच होऊ शकतं। दीपेश, तुम्ही याला जोडून काय सुचवा? माझं फक्त एवढं सांगना है कि हम लोग कुछ 1.5 महीने से हमने ये फुटेजेस निकाले हैं, और ये ऐसा नहीं है कि रेलवे के पुलिस को या रेलवे के अधिकारी को पता नहीं ये हो रहा है। ये इसके लिए हो रहा है क्योंकि उनको कोई रोकता नहीं है, कोई टोकता नहीं है। हमने 1.5 महीने से फुटेजेस निकाले, मुंबई के सारे न्यूज़ चैनल्स ने फुटेजेस रन किए। हमको सरकार की तरफ से ना पुलिस की तरफ से एक फ़ोन आया है, ना हमको कुछ बताया गया है कि आपके पास इतने क्रूशल फुटेजेस आए, आप हमको बताओ, हम इन लोगों को आइडेंटिफाई करके पकड़ते हैं, ना हमको कुछ बताया। एक फुटेजेस में ऐसी भी है जहाँ पे एक बंदा लेडीज़ कंपार्टमेंट पे खड़ा होकर सीसीटीवी कैमरे पे जोर से मारता है। ये सब चीज़ पाटिल सर आप बता रहे हो, बहुत अच्छी बात है, हम अच्छा लगता है, मगर जब तक ये इम्प्लीमेंट नहीं होता है, और अगर होने के बाद भी अगर फिर भी ऐसा सिचुएशन है तो फिर सर हमको कुछ अलग करना पड़ेगा, एंड हम उसके लिए आपके साथ हैं। जो भी आप हमसे सहयोग दीपेश, मला चाहिए। सांगा की तुम्ही मगाशी चष्मा वगैरे आपण सगळं दाखवलं, पण तुम्ही हे करता, ही सगळी माहिती गोळा करून तुम्ही पुढे करता काय? कारण तुमच्याकडे काही तसे अधिकार नाही आहेत, मग तुम्ही काय करता?
आमचे मीडियाच्या माध्यमाने आम्ही विचारलं की आम्ही पोलीसकडे जाऊया आणि त्यांना हे फुटेजेस दाखवूया. पिछले 1 हफ्ते से सारे फुटेजेस रन कर रहे हैं. बाइट्स भी पुलिस GRP और RPF के कमिश्नर साहब है उनसे ले रहे हैं, मगर हमको एक भी बार आके ये नहीं पूछा गया है कि ये बच्चा कौन है और ये इनके पास फुटेजेस, क्या हम देख सकते हैं फुटेजेस, क्या इस पे हम कैसे एक्ट कर सकते हैं. इसके पास कुछ प्लान है. ज्या प्रकारे रेल्वे आणि पोलिसांचं सहकार्य किंवा पुढाकार पाहिजे तसं मिळत नाही असं दीपेशचं म्हणणं आहे. ही सगळी चर्चा आपल्याला करायची आहे. इनचे पण लोक आहेत, त्यानंतर प्रवासी संघटनेचे आहेत, सगळ्यांसोबत ही चर्चा आपल्याला करायची आहे. मुळामध्ये मिशन अगेन्स्ट रेल्वे राऊडीज हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. मी सकाळ माध्यम समूहानं मुंबईमध्ये जेव्हा हा प्रयोग सुरू केला, राहुल गडपाले निवासी संपादक म्हणून मुंबई सकाळचे जॉईन झाले आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. याच्यामध्ये एक तरुण संपादक असल्यामुळे त्यांना स्वतःला असं वाटलं की अरे आपले सगळे तरुण बाकीचे मित्र जे आहेत ते या प्रकारे असे चित्तथरारक कसरती का करतात. त्यांच्या मनात आलं त्यांचे बाकी सगळे सहकारी म्हणजे जे रिपोर्ट सकाळ माध्यम समूहानं प्रसिद्ध केले त्यामध्ये आमचे सहकारी मंगेश विश्वासराव जे अतिशय चांगले कवीसुद्धा आहेत, त्यांनी जो संवेदनशील रिपोर्ट दिला त्यानंतर अनेकांचे फोन आले की अरे हे खरंच फार भयानक आहे, गंभीर आहे आणि हे योग्य वेळीच जर आपण रोखलं नाही तर तरुणाईचा अक्षरशः कोळसा होईल, अशा प्रकारची भूमिका व्यक्त झाली. एकूण याबद्दलचं गांभीर्य वाढतं आहे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. पण त्याच वेळी सगळ्याच घटकांनी पुढाकार घेतला पाहिजे. एकट्या माध्यमांनी, एकट्या संघटनेने, एकट्या इननं करून चालणार नाही. एकत्रितपणे हे आपलं काम आहे. आपल्याला एक पिढी सांभाळायची आहे, जपायची आहे, वाढवायची आहे, फुलवायची आहे. हा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे, तरच हे घडणार आहे. ही सगळी चर्चा पुढच्या टप्प्यामध्ये आपण आणखी करणार आहोत. तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय पाठलाग स्वप्नांचा करा, मरणाचा नाही. मिशन अगेन्स्ट रेल्वे राऊडीज असं मिशन सुरू केलं सकाळ माध्यम समूहानं आणि त्याचाच भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे की काय पद्धतीनं हा सगळा प्रश्न आहे आणि त्याच्या अनुषंगानं काय केलं पाहिजे. सगळे मान्यवर आपापली भूमिका मांडत आहेत. इनचे काही विद्यार्थी इथे आहेत असं मी मगाशी म्हटलं होतं. सोनाली मदने आहे. सोनाली मदने ही रेल्वे मधून प्रवास करणारी आणि नियमितपणे लोकलनं प्रवास करणारी अशी विद्यार्थिनी तर आहेच, पण त्याशिवाय इनची पालकमंत्री पण आहे. सोनाली, मला एक सांगा की आता सगळे सांगतात, नरेंद्र पाटील सांगतायत की आम्ही काही प्रयत्न करतो आहोत, पण दीपेशचं म्हणणं असं आहे की हे प्रयत्न अपुरे आहेत आणि या प्रयत्नांनी काही होणार नाही. मुळामध्ये महिला प्रवासी म्हणून हा तुमच्या लेखी फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण अभिजित धुरत तुम्हाला आठवत असेल, रेल्वे अर्थसंकल्पाच्या वेळी आपण जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा महिला प्रवाशांची सुरक्षितता हा मुद्दा फार महत्त्वाचा होता. त्यामध्ये महिलांचं टीझिंग असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील, हे सगळं जे आहे या रेल्वे राऊडीचा जो फटका महिला प्रवाशांना बसतो त्याच्या अनुषंगानं तुमचा अनुभव काय आणि काय करायला पाहिजे, उपाय काय? सर, मी माटुंगाला खारघरपासून ते माटुंगापर्यंत रोज प्रवास करते. त्याच्यामध्ये रेल्वे राऊडीज म्हणजे 18 ते 25 या वयोगटामधले म्हणजे ऑलमोस्ट आमच्याच वयातली मुलं असतात. ती लोक पूर्ण म्हणजे मुलींना छेड करणं, म्हणजे आवाज देणं, जे कॉलेजमध्ये जे जात असतात, प्लॅटफॉर्मवर उभे असतात मुली, त्या लोकांना चालत्या ट्रेनमधून आवाज देणं किंवा असे अश्लील हावभाव करणं, किंवा मुलींच्या ज्या लेडीज कंपार्टमेंटच्या ज्या खिडक्या असतात त्या खिडक्यांवर उभे राहून ते अक्षरशः म्हणजे टपावर चढणार किंवा वेगवेगळे आवाज देऊन वगैरे ते त्या अक्षरशः मुलींना तिकडे प्लॅटफॉर्मवर उभं राहणं सुद्धा ते कधी कधी लाजिरवाणं वाटतं. किंवा असे राऊडीज असे असतात की काय काय मुलं जे खातात वगैरे, जे किंवा पाण्याच्या बॉटल्स किंवा कोल्ड्रिंक्सच्या बॉटल्स असतात त्या अक्षरशः खाऊन वगैरे त्या अक्षरशः बाहेर फेकून देतात. त्यामुळे उभे राहणारे मागचे जे मुलं जे उभे राहणारे असतात त्या लोकांच्या डोळ्यावर किंवा त्यांना कुठली हानी पोचते. अशा प्रकारे वेगवेगळ्या म्हणजे मुलींना सुद्धा त्रास होतो. आणि
असा मुलींचा असा कंपार्टमेंट आहे, लेडीज कंपार्टमेंट, त्याच्या पुढे एक लगेज कंपार्टमेंट असतो, तिथे कधी कधी जाळी असते, तिथून सुद्धा मुलं म्हणजे बघणार, तिथून शिट्ट्या वाजवणं किंवा वेगवेगळे हावभाव करणं, त्याच्यामुळे मुलींना अक्षरशः तिकडे त्या कंपार्टमेंटमध्ये बसणं सुद्धा मुश्किल जातं. सोनाली, मला हे सांगा की राऊडीपणा करण्यामध्ये मुलं ज्याप्रमाणे आघाडीवर असतात त्याप्रमाणे काही वेळा मुलीसुद्धा असं काही करतात का की जास्त अशा प्रकारच्या कसरती करणं, म्हणजे राऊडीनेचा अर्थ केवळ टीझिंग किंवा छेडछाड किंवा हा मुद्दा नाही आहे, पण चालती ट्रेन पकडणं, नको त्या ठिकाणी काहीतरी करणं, खिडकीमध्ये जाऊन बाहेर बसणं, अशा सगळ्या ज्या गोष्टी होतात, असं करण्यामध्ये मुलीसुद्धा जरा काही आघाडीवर असतात असं दिसतं? आघाडीवर म्हणता येणार नाही, पण हां सर, कधी कधी होतं असं की म्हणजे घाईघाईमध्ये चढणं वगैरे, पण कधी कधी अशा मुलीसुद्धा करतात की घाईघाईमध्ये चढणं आणि त्यानंतर परत मग उगीच पोलला पकडून उभं राहणं वगैरे. कधी एकदम मोकळी ट्रेन असते तरीसुद्धा बाहेर उभं राहायचं किंवा अशी ओढणी वगैरे अशी बाहेर ते पूर्ण हवेमध्ये उडून जाते वगैरे, तरीसुद्धा ते असेच उभे राहत असतात. तर असे मुलींमध्ये सुद्धा अशा. शुभम, मला एक सांगा, आता बघा, म्हणजे आपण जेव्हा मिशन अगेन्स्ट रेल्वे राऊडीज सुरू केलं सकाळ माध्यम समूहानं, आणि आपण मुंबई सकाळमध्ये रविवारी अक्षरशः एक वेगळं पूर्णपणे वेगळा अंक दिला, आणि तो दिल्यानंतर चर्चा सुरू झाली सगळीकडे. त्याच्यामध्ये एक मुद्दा बघा, अनेकदा काय होतं की हा जो राऊडीपणा आहे, तो राऊडीपणा करण्यामध्ये लोकांना अनेकदा आपण आपल्या अभिनेत्याला फॉलो करतो आहोत असं वाटत असतं. मी आता सध्या फॅन हा सिनेमा शाहरुख खानचा आला आहे, त्यात फॅन काय प्रकारे करू शकतो आणि कुठल्या थराला जातो आपल्याला माहिती आहे. पण गंमत अशी आहे की आपल्या या मिशनमध्ये अक्षय कुमारनं स्वतः सांगितलं आहे की मी जे करतो ते वेगळं आहे, तुम्ही अशा फंदामध्ये पडू नका. पण तुम्हाला असं वाटतं का की हे काहीतरी अनुकरण करणं किंवा काहीतरी स्टंटबाजी म्हणजे हा पुरुषार्थ आहे, आपण काहीतरी वेगळे आहोत, किंवा मुलींना आपण त्यामुळे इम्प्रेस करतो, असं घडतं का? हा क्रमांक एकचा मुद्दा. आणि दुसरं म्हणजे मुलीसुद्धा कदाचित काही वेळा त्या गोष्टींना प्रोत्साहन देतात आणि खरंच इम्प्रेस होतात, असं काही घडतं का? सर, मी असं सांगेल की जे आमच्या वयोगटातली जी मुलं आहेत ती बेसिकली मुलींना इम्प्रेस करण्यासाठीच हे करत असतात, आणि त्यांना फक्त एवढंच अट्रॅक्शन, पॉईंट ऑफ अट्रॅक्शन पाहिजे असतं की माझ्याकडे कुठली मुलगी केव्हा बघत असेल ट्रेनमध्ये. आणि दुसरा मुद्दा सर तुम्ही बोललात असं की मुलीसुद्धा तितपत करतात सर, कारण ते जेव्हा एक मुलीला शेअर करतो, एक्झाम्पल देईल मी, मुलीला एक अश्लील नजरेने बघतोय, जर ती मुलगी हसून त्याला रिप्लाय देते तर तो मुलगा का अजून नाही करणार? जर त्याच मुलीने जर तिला फेस केला आणि एक ॲग्रेसिव्हली त्याच्याकडे एक लुक दिला तर तो मुलगा तसं करणार नाही, घाबरेल, 2 वेळा विचार करेल की बाबा मी तिच्याकडे बघितलं नाही पाहिजे, ती नंतर येऊन उतरून मला काहीतरी मारेल वगैरे. असं जर मुलींनी जर ॲक्शन घेतल्या तर माझं म्हणणं आहे हे इव्ह टीझिंग पण कमी होऊ शकतं. पण सर जे ते खिडकीवर वगैरे जर मुलींनी जर नजर नाही मिळवली आपल्याशी, तर ते इतपत उतरतात की लेडीज कंपार्टमेंटच्या खिडकीवरती सुद्धा चढून बसतात सर. इतपत आत्ताचे तरुण आहे. मी सगळ्या तरुणांना हाच आवाहन करेल की हे सगळं जे स्टंट वगैरे तुम्ही ट्रेनमध्ये करतात, भले तुम्हाला क्लासला किंवा ऑफिसला किंवा कॉलेजला लेट झाला असेल, प्लीज हे स्टंटबाजी करू नका. त्याबद्दल तुम्हाला लेट झालं तरी चालेल, पण सोनाली, जीवाचा अशा धोका करू नका. अशा मुलांना तुम्ही काय सांगाल? अनेकदा मुलांना असं वाटतं की अशा काहीतरी मरण वाटेनं जाण्यामुळे मुली इम्प्रेस होतील. मुळामध्ये अशा काहीतरी स्टंट्समुळे मुली इम्प्रेस होतात का? मुलींना इम्प्रेस करण्यासाठी बाकी खूप छान गोष्टी मुलांना खरं म्हणजे करता येणं शक्य आहे. म्हणजे मुलींना इम्प्रेस करावं असं वाटणं याच्यामध्ये काही गैर नाही आहे. ते वाटणार, मुलींनाही वाटणार की मुलांना इम्प्रेस करावं आणि वाईस वर्सा. पण ते इम्प्रेस करण्यासाठी खूप छान गोष्टी पण असू शकतील. काय सोनाली, काय सांगाल तुम्ही? जसं माझा मित्र शुभम म्हणाला की दुसरी ट्रेन भेटेल, पण त्या इम्प्रेशनच्या नादामुळे आपण आपला जीव धोक्यात घालू नका. तसं मी सुद्धा सांगेल की दुर्घटना से देर भली. तसंच आपण इम्प्रेस करण्यासाठी खरंच वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात की मुलींना इम्प्रेस करू शकतो, पण हे ट्रेनच्या मार्फत तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तम मार्क्स मिळणं, तुम्ही चांगलं गाणं, तुमचं संगीत, तुमचा अभिनय, तुमच्या बाकीच्या गोष्टी, तुमच्या खेळामधलं करिअर, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळे मुली इम्प्रेस होतील किंवा काय. कैलास वर्मा आपल्यासोबत आहेत. कैलास वर्मा हे पश्चिम रेल्वे प्रवासी संघाचे कार्यकर्ते आहेत. कैलास, मला सांगा, आत्ता जे नरेंद्र पाटील मागाशी सांगतायत की आम्ही खूप चांगलं काम करतो आहोत, पण तुम्हाला असं वाटतं का की रेल्वेनं जे आत्ता काम सुरू केलेलं आहे किंवा जे मिशन सुरू केलेलं ते पुरेसं आहे, आणखी पुढे जायला पाहिजे, असं काय वाटतं कैलास? नक्की हा रेल्वे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे या गोष्टीवरती. कारण रूप लिफ्टिंगमध्ये जे पडणारी जी संख्या आहे ही 5% असतात. 3,500 लोक मृत्युमुखी पडतात, त्याच्यामध्ये रूप लिफ्टिंगमध्ये पडणारी संख्या 5% असतात. प्रशासनाने जे सीसीटीव्ही लावणं हा विषय महत्वाचा असतो. या स्टेशनवरती पुढच्या स्टेशनपर्यंत सूचना गेली पाहिजे. हा कुठलाही यंत्रणा त्यांच्याकडे नाही. हे रेल लिफ्टिंग करतात. आरपीएफ, जीआरपीएफची संख्या आता 36 लाख 36 लाख दरम्यान मध्य रेल्वेमध्ये लोक प्रवास करतात.
विशेषतः ज्या ठिकाणी जास्त अपघात घडतात, जे रूप लिफ्टिंग करणारे असतात, जे राऊडी करणारे असतात, ते ह्या एका विशिष्ट भागामध्ये असतो. बरोबर. तिथे यंत्रणा जास्त व्यवस्था केली पाहिजे. ते व्यवस्था नसताना प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण ते सीसीटीव्ही मध्ये दिसतं सगळं, तर पुढच्या स्टेशनला का कंट्रोलला कळवत नाही? स्टेशन मास्टर जीआरपी मध्ये कम्युनिकेशन का राहत नाही? रेल्वे प्रशासन याच्यामध्ये जबाबदार आहेतच. तशात जे आपण जे म्हणतात ते तरुणांमध्ये काही शूर आणि पराक्रमी होण्यासाठी किंवा त्यांना काही दाखवण्यासाठी हे करतात आहे, हे नक्की त्यांना त्याचा भुर्दंड त्यांना मिळतोच आहे. परंतु याच्यासाठी प्रशासनाने त्यांना भय निर्माण करणं, हा भय निर्माण कुठेही होत नाही. प्रशासनानं आणखी करून पुढाकार ते घेतला जे पाहिजे. सगळं बरोबर आहे. प्रकरण घडत कैलास असतात. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. मी माझ्याकडे आत्ता जी सकाळनंच प्रसिद्ध केलेली आकडेवारी आहे, ती आकडेवारी माझ्यासमोर आहे. रेल्वेचे रूळ ओलांडताना जे मृत्यू झाले आहेत गेल्या 5 वर्षातली आकडेवारी प्रचंड आहे. म्हणजे मध्य रेल्वेमध्ये 4379, पश्चिम रेल्वे 1153, हार्बर 504, रेल्वे खांबाला धडक मध्य रेल्वे 24, पश्चिम रेल्वे 12, हार्बर रेल्वे 2 आणि वेगवेगळ्या अपघातांमधले मृत्यू जे आहेत ते मध्य रेल्वे 1244. मी तिला मरे म्हणतात ते खरंच आहे. मध्य रेल्वेचे 1244 मृत्यू 5 वर्षात झालेत. पश्चिम रेल्वे 27 आणि हार्बर 210. एवढे सगळे मृत्यू होत आहेत. नरेंद्र पाटील, तुम्ही निश्चितपणे मगाशी जी भूमिका मांडली, तुम्ही चांगलं काम करताय, पण हे प्रयत्न अपुरे आहेत. अशीच भूमिका प्रवासी संघटनेचे लोक मांडतायत. दीपेश टांग पण त्याला अनुमोदन देत आहेत. नरेंद्र पाटील, आणखी जरा तुम्ही गतिमान झालं पाहिजे असं वाटत नाही का? जरा तुमचा वेग वाढला पाहिजे रेल्वेचा. हे 2 वेगवेगळे मुद्दे आहेत, जे स्टंटबाजी करणारे आणि रेल्वेच्या अपघातात मृत्यू पावणारे. आता रेल्वेमध्ये जे रूळ ओलांडताना जे अपघात होतात, 70% मृत्यू जे होत आहेत ते रूळ ओलांडताना होत आहेत. आणि याचं जेव्हा आम्ही अध्ययन केलं, अनालिसिस केलं, तेव्हा असं आढळलं की 2 स्थानकांच्या मध्ये अशा ठिकाणी जिथे लोकांना ईस्टवरनं वेस्टवर जाण्याची गरज असते आणि तिथे पूल अवेलेबल नसतो किंवा लोकांना जाण्यासाठी जागा अवेलेबल नसते किंवा लांबून फेरी मारून जावं लागेल, अशा वेळेस लोक शॉर्टकट घेतात. ती आकडेवारी जेव्हा आम्ही बघितली तेव्हा असं लक्षात आलं की रेल्वे स्थानकावरती रूळ ओलांडताना लोक मरत नाहीयेत किंवा तिथे अपघात घडत नाहीयेत. अपघात घडतायत 2 स्थानकांच्या मध्ये. म्हणजे 2 स्थानकांच्या मध्ये ईस्टकडनं वेस्टकडे जाण्यासाठी पुरेसे पूल उपलब्ध नसतील किंवा लोकांना शॉर्टकट घ्यायचा असेल तर यामुळे होत आहे. त्यातही असं आढळलं तर 18 ते 40 या वयोगटातील जवळजवळ 90% लोक आहेत. यामध्ये महिला नाही आहेत, यामध्ये वयस्कर लोक नाही आहेत आणि यामध्ये लहान मुलं पण नाही आहेत. तरुण मंडळी 18 ते 40च्या वयोगटातील, म्हणजे लहान मुलं, महिला ह्या पूल चढतात, शिस्तीत पूल चढून पार करतात स्थानकावरचे रूळ. पण जे 18 ते 40 वयोगटातील जे लोक आहेत, ज्यांना वाटतं की आपण रिस्क घेऊ शकतो, असे लोक हे अशा प्रकारच्या रिस्क घेतात. आणि यातल्या बऱ्याचशा ज्या घटना घडतायत या 2 स्थानकांच्या मध्ये घडतायत, जिथे यंत्रणा नसते किंवा जिथे कोणी पोलीस नसतात. असे काही स्थळं जे आहेत ते आता आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत. तिथे पोलिसांनी मध्यंतरी उभे राहून लोकांची धरपकड पण केलेली आहे. आणि आता आपण जे थोड्या वेळापूर्वी जी चर्चा केली की रेल्वेच्या ज्या ऍक्ट आहेत किंवा जीआरपीला जे तुम्ही सांगितलं की 500 रुपये फक्त दंड होतो, तर एक आता विचार आम्ही असा पण करत आहोत की जे जीआरपी आहे, म्हणजे महाराष्ट्र शासनाचे जे पोलीस असतात, गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस, हे अशा म्हणजे टपावर चढणाऱ्यांना जर आपण आत्महत्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याखाली जर त्यांना बुक करू शकलो तर कसं काय करता येईल, याची सुद्धा विचार करण्याची गरज आली आहे. म्हणजे अशा प्रकारे काही इतर रेल्वेमध्ये करण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू झालेला आहे. तर इथल्या जीआरपीला आता आम्ही सुद्धा असं सांगणार आहे की तुम्ही जे कोणी टपावर चढणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण दिसतंय आपल्याला, तर त्याला आत्महत्येच्या गुन्ह्याखाली बुक अगदी अगदी हे आत्मघातकी आहे, आत्महत्या आहे आणि हा खुनाचा पण प्रयत्न आहे. कारण ते एकटेच मरतील असं नाही, अनेकदा काही लोकांना पण घेऊन मरतील. त्यामुळे एका अर्थानं हे आत्मघातकी पथक आहे आणि त्याच्यामुळे हे अतिशय भयानक आहे. पण दीपेश टांग, मला सांगा की आत्ता नरेंद्र पाटील सांगतायत की काही बदल आपण करतो आहोत, थोडा वेळ लागेल, बदल होत आहेत. आता हे सगळे जे आपण बघतो आहोत की ज्या प्रकारे हे रेल्वे राऊडीज, मला वाटतं तुम्हीच दिलेले व्हिज्युअल्स बऱ्यापैकी त्यामध्ये दीपेश टांग आहेत. मला हे सांगा की हे जे दिसतंय, हे जे दृश्य आहे आणि हे दृश्य आत्ता जवळपास नॉर्मल आहे, म्हणजे अनेकदा हे दिसतं, याच्याबद्दल काय करायला पाहिजे म्हणजे हे प्रकार कमी होतील?
सर इसका 2-3 पूरा सोल्यूशन है, ठीक है। एक तो हमें सोचना पड़ेगा कि जो पाटिल सर ने हमें जो भी आंसर दिया है, मुझे लगता है बहुत ही मोनोटोनस है और बहुत ही मतलब हमने सुना है, हम जितनी बार ये स्टंटबाजी का इशू उठता है एक ही जवाब मिलता है हमें। जैसे कि एक चीज़ उन्होंने बताया कि ऐसे लोगों पे सुसाइड का चार्जेस क्यों ना लगाए, ये नई चीज़ होगी। मुझे लगता है कि पुलिस प्रशासन, रेलवे को इवॉल्व होना पड़ेगा, कुछ नया करना पड़ेगा। आप उनका पैटर्न समझिए, आप उन लोगों को इसमें शामिल कीजिए, उनसे सजेशन लीजिए। मैं ये डाउट नहीं कर रहा हूँ आपकी एबिलिटी और रेलवे प्रशासन की एबिलिटी पे, बट रियल टाइम एक्सपीरियंस वाले जो प्रवासी होते हैं उनसे आप फीडबैक लीजिए, उनसे पूछिए कि इनका पैटर्न क्या है। अभी आप एक राउडी होता है, वो कभी स्टेशन में ट्रेन आएगी तभी वो कुछ नहीं करता है, वो स्टेशन से जब ट्रेन बाहर जाएगी तभी वो एक्टिव होता है, स्टंट करेगा, छेड़खानी करेगा, सीटी मारेगा। ऐसे लोगों को आप कैसे पकड़ेंगे? और अगर रिपीटेड ऑफेंडर होता है, जो एक बच्चा समझ के उसको आप गोरेगांव में छोड़ देते हो, वही लड़का घाटकोपर में जाके छेड़खानी करके पकड़ा जाता है, उसको वहीं पे भी छोड़ा जाता है। तो ऐसे लोगों का डेटाबेस बनाइए, जो ऑफलाइन एक कांस्टेबल भी एक फ़ोन करके पूछे कि चलो दीपेश टांग नाम का कोई लड़का है क्या वहाँ पे जिसने ऐसे, उसके रिपीटेड ऑफेंडर है तो उसके लिए आप क्या करते हो। तो ये पूरा चेक्स बनाना पड़ेगा। उसके साथ साथ रियल टाइम पेट्रोलिंग टीम बनानी पड़ेगी, जो ट्रेन के अंदर सिविल ड्रेस में विद कैमराज, ऐसे कैमराज भी हम प्रोक्योर कर सकते हैं। और ये लेके अगर हमने ऐसे लोगों को पकड़ा गया, अंडरस्टैंड कीजिए कि उनका फियर को हमें पकड़ना पड़ेगा, उनको हमें डराना पड़ेगा कि वो कहीं पे भी पकड़े जा सकते हैं। खाकी कपड़ा देख के स्टंटबाजी नहीं करते, छेड़खानी नहीं करेंगे। जैसे खाकी कपड़ा नहीं दिखा, वो लोग अपना देख लेंगे। और मैं समझ सकता हूँ पुलिस हर जगह पे नहीं हो सकता, इसके लिए एक सरप्राइज चेक का ये करना पड़ेगा कि मुझे कभी भी पकड़ा जा सकता है। तो इसके लिए सर मैं एक रिक्वेस्ट करूंगा आपसे, ऐसे बहुत सारे लोग जो सफ़र करते हैं उनसे अगर आप मिलके बात करके इसमें सॉल्यूशन क्या क्या है, हमारे पास पूरा एक 5-6 एक्शन प्लान है, जो अगर इम्प्लिमेंट करेंगे हम, तो मेरे ख्याल से काफ़ी कंट्रोल में आ सकता है ये पूरा। दीपेशने मांडलेले मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. नरेंद्र पाटलांकडे मी जाणार आहे की खरोखरच हे सगळे जे मंडळी सगळे लोक सांगतायत की या प्रकारचे बदल केले पाहिजेत. रेल्वे प्रशासन सक्षम आहे आणि वेळोवेळी हे सिद्ध झालं आहे की रेल्वे प्रशासन किती सक्षमतेनं काम करत असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये काही शंकाच नाही. इव्हन मुंबईची लोकल आणि ही सगळी यंत्रणा जी आहे ती त्या प्रशासनाच्याच याच्यावर उभी आहे, याच्यातही काही शंका नाही. पण हे प्रयत्न अपुरे पडत आहेत, त्याच्यामध्ये आणखी शिस्तबद्ध नियोजनबद्ध प्रयत्नांची आवश्यकता आहे. ते प्रयत्न काय असणार आहेत नरेंद्र पाटलांकडे मी जाणार आहे, त्यांना मी थोडा वेळ देतो विचार करायला. आत्ता मी घेतो एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत होतो पाठलाग स्वप्नांचा करा, मरणाचा नाही. आणि ब्रेकमध्ये मला एक मेसेज आला. तो मेसेज एका तरुण मित्राचा मेसेज आहे. तो असं म्हणतो की ठीक आहे, राऊडीजबद्दल तुम्ही जे काही कॅम्पेन करता आहात त्याला माझा पाठिंबा आहे, पण मुळामध्ये सध्या रेल्वेची अवस्था, लोकलची संख्या आणि हे सगळं बघता तुमचा जीव धोक्यात घातल्याशिवाय प्रवास करताच येणार नाही अशी अवस्था आहे. म्हणजे जे रावडीज आहेत आणि जे नियमांचं उल्लंघन करतात वगैरे हा मुद्दा सोडून द्या, पण प्रत्यक्षामध्ये मात्र अशी अवस्था आहे की तुम्हाला जीव धोक्यात घालावाच लागतो. त्यासाठी रेल्वे काय करणार, सरकार काय करणार, असा प्रश्न त्या तरुण मित्रानं विचारलेला आहे. अभिजित धुरत, मला सांगा, आपण प्रामुख्याने रावडीजबद्दलच बोलणार आहोत, पण तरीसुद्धा एकूण काय प्रकारच्या उपाययोजनांची आवश्यकता आहे, काय म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे की आता नरेंद्र पाटील यांनी म्हटलं की GRP किंवा RPF यांना म्हणजे रिस्ट्रक्चर करण्याची गरज आहे. आता विषय असा आहे की GRPचं पाहिलं गेलं तर आज जो सगळ्यात जास्त स्टंटबाजी होते ती हार्बर लाईनला, जर पनवेलपासून तुम्ही सँडस रोडपर्यंत पाहिलं गेलं तर जवळजवळ 3 GRPचे पोलीस स्टेशन येतात. म्हणजे पनवेल, वाशी आणि वडाळा पोलीस स्टेशन. ह्याच्यामध्ये जी संख्या आहे साहेब, एवढी भयंकर संख्या आहे. लाखोनी प्रवास करणारे आपले हार्बर लाईनचे 12 ते 13 लाख लोक प्रवास करतात, पण हिची 295 फक्त GRP आहेत. याची संख्या वाढवली पाहिजे. त्याचबरोबर त्यांना अत्याधुनिक यंत्रणा उभी करणाऱ्याची साधनं त्यांना दिलं पाहिजे. त्याचा कुठे साहेबांनी उल्लेख केला नाही. आता याच्या बाबतीत तुम्ही आता सांगितलं की RPF काय करते की बाबा आता एक नवीन संकल्पना त्यांनी राबवली की ह्या स्टेशनमध्ये ते बघणार राऊडीजना कोण चढतंय उतरतंय आणि पुढच्या स्टेशनला स्टेशन मॅनेजरकडून ते पुढचं फुटेज प्रोव्हाइड करा. पण हे अस्तित्वात होईल का? पहिली गोष्ट, प्रत्येक स्टेशनमध्ये RPF दिसतात का? हा एक महत्त्वाचा प्रश्न. आणि रेल्वे प्रवाशांना एवढा त्रास होतो की महिलांच्या तर मागच्या तुम्ही बघितलं गेलं प्रत्येक वेळी महिलांचे प्रॉब्लेम आहेत. त्यांना GRP आणि RPF शोधता नाकी नऊ येते.
छोटे छोटे प्रश्न त्यांना कुठे कुठे सॉल्व्ह करायचे असेल तर कोणी कुठली यंत्रणा नाही. तुम्ही स्टेशन मॅनेजरकडे गेला तरी काही स्टेशन मॅनेजर वगळता बाकीचे लोक तुम्हाला सहकार्य करत नाही. आता ठाण्याला तुम्हाला पाहिलं गेलं स्टेशनला जे लागून GRP ऑफिस होतं ते एका कोपऱ्यामध्ये टाकून दिलं. पण लोकांना ते GRP ऑफिस आणि RPF शोधत्या वेळेस त्याची नाकी न होतं, तर मग बाकीचे प्रश्न सुटणार कसे? आता राऊडींचा विषय राहिला तर तुम्ही बघितलं गेलं तर गेले 14 वर्षामध्ये जवळजवळ 50-17पेक्षा जास्त लोक रेल्वे प्रवासी मृत्युमुखी मरलेले. आणि मी मानतो की साहेब बोलतात 70% हे ट्रॅक क्रॉसिंगमध्ये केले. मी स्वतः अवेअरनेस कॅम्प केलेलाच आहे. मी जवळजवळ 15पेक्षा जास्त स्टेशनमध्ये GRP बरोबर आम्ही रेल्वे पोलीस मित्र म्हणून अवेअरनेस कॅम्प केला, पण त्याचा कुठे इम्प्लिमेंट होता कामा नाही. कारण ती यंत्रणा जी आहे ती RPF आणि GRPला सुधारण्याची गरज आहे. आणि RPFचा तर आता मी तर विषय मी म्हणेन की त्यांना जास्त सुधारण्याची गरज आहे सध्या. कारण GRP तरी कुठेतरी भेटतात, पण RPF तर आपल्याला कुठे सापडत देखील नाहीत. आणि इतर गोष्टींमध्ये तुम्हाला ते बाकी सापडतील बरोबर. आणि जो विषय राहिला हॉकरचा विषय असू दे, बाकीच्या गोष्टीचा विषय असेल, त्यांचं ते इम्प्लिमेंट ते अभिजित धुरात तुमच्या भावना लक्षात आल्या, पोहोचल्या, नरेंद्र पाटलांपर्यंत पण पोहोचलेल्या आहेत. नरेंद्र पाटील, एकूण या सगळ्या भावना लक्षात घेता काय केलं पाहिजे, तुम्ही काय करणार आहात? कारण तुमचा व्याप आणि ताण मोठा आहे, याच्यामध्ये काही शंकाच नाही, पण हे काम पण खूप मोठं आहे, तुम्हाला पुढाकार घेतला पाहिजे. काय करणार? आता जो आपल्याला SMS आला होता, मी त्या संदर्भातच काय बोलणार होतो. आणि ब्रेकला जाण्यापूर्वी आपण जे सांगितलं होतं की आपण काय करणार आहोत आणि यामध्ये आपल्याला पुढे काय करायचं आहे याचा तुम्ही विचार करून ठेवा. आणि त्यानंतर तो SMS जो तुम्ही आलाच सांगितलं, तर मी त्या संदर्भात मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आपल्या इथे 3 प्रकार आहेत. एक आहे जास्त गर्दी असल्यामुळे लोकांना जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागणे आणि त्यातून कोणाचा हात सुटणे आणि अपघात घडणे, हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार आहे तो रूळ ओलांडणे, तेही 2 स्थानकांच्या मध्ये शॉर्टकट घेण्याच्या प्रयत्नामुळे रूळ ओलांडणे. आणि तिसरा प्रकार हा झाला जो राऊडीजचा, ज्याच्यावरती आज आपण चर्चा करत आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की गर्दीचा, म्हणजे प्रवाशांना सुखाने प्रवास करता यावा, जीव धोक्यात न टाकता प्रवास करता यावा, यासाठी आपल्याला काय करायचं आहे. तर त्या संदर्भात आता जी आपली हार्बर लाईन आहे, सध्या हार्बर लाईनची परिस्थिती सगळ्यात जास्त गर्दी हार्बर लाईनवरती दिसते. आणि त्यामुळे आता आम्ही हार्बर लाईनवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. माननीय रेल्वे मंत्री श्री सुरेश प्रभू यांनी हार्बर लाईनचं जे DC to AC कन्व्हर्जन होतं त्याला धडाक्याने पुढाकार घेऊन त्याला पूर्णत्वास नेलेलं आहे. आज आमचं कन्व्हर्जन पूर्ण झालेलं आहे. थोड्याच दिवसात आम्ही हार्बर लाईनवरती 9 डब्यांच्या ज्या गाड्या आहेत त्यांची क्षमता वाढवून 12 डब्यांच्या गाड्या आम्ही चालवणार आहोत. तर यामुळे 33% वाहन क्षमता आमची वाढणार आहे. म्हणजे 33% जास्त प्रवासी यातून आपले प्रवास करू शकतील. आणि हा 12 डब्यांच्या ज्या गाड्या आहेत ह्या गाड्या आमच्या जून अखेरीपर्यंत जवळजवळ सर्व गाड्या आम्ही 12 डब्यांच्या करण्याचा आमचा मानस आहे, आमचा प्रयत्न आहे. म्हणजे येत्या 2 ते 3 महिन्यात आपल्या 33% वाहन क्षमता वाढली, म्हणजे जर आपल्या हार्बर लाईनवरती 12-13 लाख लोक जात असतील तर अजून 4 लाख लोक त्या लाईनवर चालू शकतात, किंवा जे 12 लाख लोक आहेत ते व्यवस्थित प्रवास करू शकतात. त्यामुळे हार्बर लाईनचा जो प्रश्न आहे तो बऱ्यापैकी 2 ते 3 महिन्यामध्ये गर्दीचा जो प्रश्न आहे तो निकालात निघणार आहे. त्याचबरोबर जी आपली मध्य रेल्वेची मेन लाईन आहे त्याच्यात सर्वात जास्त प्रवासी हे कल्याण ते ठाणे या दरम्यान प्रवास करतात. तर कल्याण ते ठाणे या दरम्यान आम्ही जवळजवळ 11 गाड्या नवीन सुरू केलेल्या आहेत. तसंच आपल्या महाराष्ट्र शासनाने घाटकोपर वर्सोवा जे मेट्रो गाडी सुरू केलेली आहे त्याच्यामुळे सुद्धा आमच्या प्रवासी संख्येवरती थोडासा परिणाम होत आहे. आणि घाटकोपरच्या नरेंद्र पाटील, एकूण सगळ्या बरोबर तुमच्या सगळ्या योजना योजना महत्त्वाच्या आहेत. माझा वेळ संपत आलेला आहे, पण साक्षात नरेंद्र सांगतायत त्यामुळे अच्छे दिन आने वाले है असं म्हणायला काही हरकत नाही. पण एकूण प्रयत्न सुरू आहेत असं दिसतंय. एक लक्षात घ्या, मुळामध्ये मुलं जीवावर उदार होतात त्याचं कारण असं आहे की त्यांना रोज जीव धोक्यात घालायची सवय लागते आणि त्या सवयीतून एक बनचुकेपणा येतो. ते मेली कोंबडी आगीला भीत नाही म्हणतात ना, तसं मग त्यांना असं वाटतं की काय फरक पडतो नाहीतरी. हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे, पण शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे प्रबोधनाचा, की तुम्ही या पद्धतीनं जीव धोक्यात घालता कामा नये. तुमचे आईवडील तुमची वाट बघतायत, तुमचे मैत्रीण तुमची वाट बघते, मित्र वाट बघतायत. अशा वेळी तुम्ही या प्रकारे तुमचा जीव धोक्यात घालता कामा नये हे तरुणांना सांगितलं पाहिजे. सोनाली, मला सांगा की मुळामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे प्रबोधनाचा. सकाळ माध्यम समूह जे सांगताय, म्हणजे आता एक लक्षात घ्या, बाकीचे त्याला अनेक पदर आहेत, प्रवासी संघटनेचे मुद्दे आहेत किंवा काय, हे सगळं आहे ते होत राहील. पण ते झालं काय आणि न झालं काय तरीसुद्धा तुमचा जीव तुम्हालाच वाचवायचा आहे, तुम्हाला सुरक्षित ठेवायचा आहे. अशा वेळी
तुम्ही सुरक्षित राहण्यासाठी तरुणांना तुम्ही काय सांगणार आहात सोनाली? आणि आता तुमचा प्रकल्प जो सुरू आहे तो प्रकल्प इनचा नक्की काय आहे? तुम्ही तरुणांना काय आवाहन करणार आहात, कसं करणार आहात? आम्ही तरुणांना हेच आव्हान करू की आलेली ट्रेन, नेहमीच ट्रेन येतात जातात, पण घाईगडबडीमध्ये कुठलाही निर्णय घेऊ नका, कुठल्याही ट्रेनमध्ये, चालत्या ट्रेनमध्ये चढत जाऊ नका आणि ह्याच्यामुळे अपघाताचे हे खूप सारे किस्से घडत असतात. आम्ही इनमधून हा एक नवीन प्रकल्प करणार आहोत. दीपेश सर आमच्यासोबत आहेत आणि आम्ही अशाच रेल्वेमध्ये रावडीपणा करतात ह्या मुलांना आम्ही पोलिसांच्या सहाय्याने आम्ही त्यांना पकडणार आहोत आणि आम्ही त्यांना वेगळ्या पद्धतीने धडा शिकवणार आहोत. हा आमचा आता पुढचा प्रोजेक्ट आहे. यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क जे आहे, शुभम मला एक सांगा, इनच्या वतीनं तुम्ही जे करणार आहात त्यांना काय सांगाल की स्टंटबाजी म्हणजे पुरुषार्थ नाही आणि अभिनेत्यांचं किंवा कुठले अनुकरण करू नका कारण ते वेगळं असतं, हे वेगळं आहे. शुभम तुम्ही काय सांगणार आहात? सर मी सांगेल माझ्या सगळ्या तरुणांना मी हेच सांगेल सर की मुलीला जर इम्प्रेस करायचंच असेल तर ते दुसऱ्या पद्धतीने करा. अच्छा, शुभम तुम्हाला पद्धत माहिती आहे का? नाही सर, असं काही नाही. दीपेश, शुभमचं प्रशिक्षण ठेवलं पाहिजे, मुलींना चांगल्या मार्गाने इम्प्रेस कसे करावे. नाही सर, माझं म्हणणं रेल्वे असेल की ह्या माध्यमातून तुम्ही नका घेऊ. एकदा ट्रेन गेली तर ट्रेन दुसरी येईल, पण एकदा जर जीव गेला तुमचा तर दुसरा जीव नाही येणार. मग तुम्ही मुलींना कसं इम्प्रेस करणार? क्या तर बात आहे. हेच मार्गदर्शन असेल माझा सगळ्या तरुणांना की तुम्ही जीव धोक्यात घालू नका. जर मुलींनाच इम्प्रेस करायचं दुसरा पण वे आहे आपल्याकडे. लड़कियों को इम्प्रेस ऐसे कर सकते हो, अगर कोई राउडी उन्हें छेड़ता है तो उनको पकड़ के इम्प्रेस बचाओ. करके Yes, देखो. क्या right बात sir, है, right sir. क्या बात है. सो कहने एक जस्ट सर एक ऐड हाँ, करूंगा yes, जो yes. इन्होंने कहा. दीपेश 30 सेकंड है. हाँ, ये प्रॉब्लम मेरा नहीं है सिर्फ, ना पाटिल सर का है, ना रेलवे का, ना आप सबका है. ये प्रॉब्लम हमारे पूरे समाज का है. ये जो गलत काम करने वाले सिर्फ 10-15 लोग होंगे शायद से, उनको देखने वाले और चुप रहने वाले बहुत सारे लोग हैं. मैं रिक्वेस्ट करूंगा सारे लोगों को कि ऐसे तत्वों को जब भी आप देखिए उसे रोके, उसे टोके और पुलिस के पास लेके जाए, उनको समझाए. बरोबर बरोबर. सक्रिय दुर्जनांपेक्षा निष्क्रिय सज्जन जास्त धोकादायक असतात, त्यामुळे तुम्ही क्रियाशील झालं पाहिजे. आपण ऐकली चर्चा, लहान मूल जसं आपल्याकडे कोणी पाहत नसेल तर काहीतरी अनपेक्षित कृत्य करतं. आई वडिलांनी आपल्याकडे लक्ष द्यावं यासाठी, म्हणजे अटेन्शन सीकिंग असं त्याला म्हणतात. तसंही तरुण काही अटेन्शन सीक करण्यासाठी हे धोकादायक स्टंट करतात का? एखाद्या सिनेमामध्ये अंगावर सरसरून काटा आणणारे स्टंट जेव्हा करतात तेव्हा त्या चित्रपटातल्या नायकाचा आदर्श तरुण डोळ्यासमोर ठेवतात का? पण त्या नायकानं त्यासाठी प्रशिक्षण घेतलेलं असतं. अनेकदा नायक स्वतः स्टंट करत नसतातच, त्यांच्यासारखा दिसणारा कोणीतरी एक्स्ट्रा सरावलेला स्टंटमन ही थरारक दृश्य देत असतो. हे अनेकदा या पोरांना माहिती नसतं. काही वर्षांपूर्वी एक वयस्कर तरुण, वयोवृद्ध तरुणाच्या एक माणूस तरुणाच्या उत्साहानं मे महिन्यात लोकलमधून फिरताना दिसायचा. म्हातारा माणूस होता, पण त्याच्या दोन्ही खांद्यांना मोठ्या पिशव्या लावलेल्या होत्या. त्यात पाण्याच्या बाटल्या भरलेल्या असायच्या. तो सगळ्या प्रवाशांना मोफत पाणी वाटायचा. तो चेहरा आता कुठं दिसत नाही, पण लोक तो चेहरा विसरू शकलेले नाही आहेत. त्या चेहऱ्यातून दुसरा चेहरा का तयार झाला नाही? मगाशी शुभमनं उल्लेख केला की या प्रकारे चांगलं काम करून पण इम्प्रेस करता येतं ना. टपावर चढणाऱ्या एकाही चेहऱ्याला अशा पद्धतीनं दुसऱ्याची तहान भागवण्याचं काम का नाही करावं असं वाटत? दारात लोंबकळत दुसऱ्या प्रवाशांना त्रास देण्यात कुठला पुरुषार्थ आहे? मगाशी सोनाली सांगत होती. आमच्या बातमीदारानं सांगितलेली एक घटना मला अद्यापही आठवते, आजही आठवते. त्या घटनेची पुन्हा आठवण नको, ती विसरण्याचा मी प्रयत्न करते. त्यामुळे माझ्या मुलाचा फोटोही मी घरात लावलेला नाही आहे असं एका आईनं सांगितलं. आणि मनाला हेलावून सोडणारे हे शब्द. कुठल्याही क्षणी मनाचा बांध फुटेल आणि डोळ्यात पाणी येईल असं वाटतं. 5 महिन्यांपूर्वी मध्य रेल्वेच्या ओव्हरहेड वायरचा शॉक लागला आणि त्या माऊलीच्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या आठवणींनी माऊली अस्वस्थ झाली, आजही अस्वस्थ होते. मुलाचं वय किती होतं? 14 वर्षांचं. साधारणतः 5 महिन्यांपूर्वी मध्य रेल्वेच्या भांडूप नाहूर दरम्यान रेल्वे कंटेनर यार्डामध्ये मित्रांबरोबर खेळताना या पोराच्या मुलाला ओव्हरहेड वायरचा शॉक लागला. नाहूर स्टेशनमधल्या बाकी पोलिसांनी सगळ्यांनी धावपळ केली, त्याला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती, त्याचा मृत्यू झाला. ही बातमी भांडूपमधल्या त्याच्या घरी पोहोचली आणि कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला. शाळेतनं मुलगा परत येण्याची वाट बघत बसलेल्या आईची शुद्ध हरपली. या घटनेला आता 5 महिने उलटलेत. दुःख विरलं असलं तरी जखम अजूनही ओली आहे. आपल्याला हे टाळायचं आहे ना, की आपल्याला हेच व्हावं अशी इच्छा आहे? हे टाळलं पाहिजे. आपल्याला आनंदी समाज हवा आहे ना, म्हणून हे कॅम्पेन आहे सकाळ माध्यम समूहाचं. तुम्ही सोबत या, आपण जग आणखी सुंदर करूया. या संकल्पासह आज थांबूया इथंच. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा. प्रत्येकाला
दुग्ध व्यवसायाची जोड देत पालघर जिल्ह्यातल्या अशोक कंडी यांनी आर्थिक प्रगती साधली आहे. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर कंडी यांनी 35 वर्षापूर्वी 2 म्हशींपासून सुरू केलेला दुग्ध व्यवसाय आज चांगलाच बहरलाय. त्यांच्याकडे 70 म्हशी आहेत. यापासून त्यांना दररोज 6,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय. जर महिनाकाठी 1,80,000चा आणि वार्षिक 15 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय. आज आपण अशोक कंडी यांच्या दुग्ध व्यवसायाची माहिती घेण्यासाठी पालघरला जाऊया. पालघरमधील खामलोली तालुक्यातील अशोक कंडी यांनी 10वीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. 1980 साली महाराष्ट्र बँकेकडनं कर्ज घेऊन 2 म्हैसाणा जातीच्या म्हशी विकत घेतल्यात. 2 म्हशींपासून सुरुवात झालेला व्यवसाय वाढतच गेला. आज कंडी यांच्याकडे 70 म्हशी आहेत. नोकरी करायची असं नाही असं ठरवलं आणि शेती व्यवसायाकडे म्हणजे दुग्ध व्यवसायाकडे वळलो. दरम्यान गावठी म्हशी काढून म्हैसाणा म्हशी चांगल्या दूध देतात असं माहीत झाल्यावर आम्ही सुरुवातीला 1 म्हैस घेतली आणि महाराष्ट्र बँकेच्या कर्जातून 2 म्हशी कर्जावर घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू केला. गेल्या 35 वर्षांपासून कंडी यांनी दुग्ध व्यवसायाचं नियोजन केलंय. जनावरांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी गोठा नियमितपणे धुतला जातो. तसंच कुट्टी मशीनचा वापर करून चारा देण्यात येतो. भुसा कपास हे खाद्य म्हैस दूध काढण्या दरम्यान दिलं जातं. सकाळी साधारण 3 ते संध्याकाळी पुन्हा 3 वाजता खाद्य येतो. हिरवा चारा कुट्टी करून आम्ही घालतो. त्याच्यामुळे थोडं खुराकाचे पैसे वाचतात. मोटरच्या पाण्याने तलावाच्या पाण्याचा वापर करून मग गोठा स्वच्छ करतो आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळं मोटर पंपच्या सहाय्याने प्रेशर मारून व्यवस्थित कमी माणसामध्ये म्हणजे गोठा स्वच्छ करता येतो. कंडी यांच्याकडे असलेल्या 70 म्हशींपासून 350 लिटर दूध मिळतं. दुधाची विक्री पालघर इथं घरोघरी जाऊन करण्यात येते. 58 रुपये लिटर प्रमाणे दुधाची विक्री करण्यात येते. प्रतिदिन 18,000 रुपयांचं उत्पन्न मिळतंय. 12,000 रुपयांचा खर्च वगळता 6,000 रुपयांचा निव्वळ नफा दररोज मिळतो. वर्षभरात दूध विक्रीतून कंडी यांना 15 लाख रुपयांचा नफा मिळतोय. दुग्ध व्यवसायामुळे कंडी यांची शेती सुपीक झाली आहे. गोठ्यातील शेण जमा करून शेणखत तयार करण्यात येत आहे. गेल्या 35 वर्षांपासून कंडी यांनी शेतात रासायनिक खतांचा वापर केला नाही. तसंच त्यांच्याकडे गोबर गॅसचा प्लांट आहे. त्यामुळे त्यांना घरगुती वापरासाठी गॅस तयार होतोय. 58 रुपये भाव मिळतो. 17-18,000 रुपये दररोज दुधाचे मिळतात. त्यामध्ये साधारण 12-13,000 रुपये खर्च असतो. मजूर आणि खुराक. दुग्ध व्यवसायामुळे आतापर्यंत आम्हाला खताची 1 गोणसुद्धा घ्यावी लागली नाही. तसं गॅस सिलेंडर वगैरे याचा वापर कधी करावा लागला नाही. आम्हाला शेणाचा गॅस भरपूर होतो. नैसर्गिक बदलामुळे शेती व्यवसाय तोट्यात जातोय. कंडी यांच्याप्रमाणे शेतीला पूरक असणारा दुग्ध व्यवसाय केल्यास शाश्वत उत्पन्न मिळवता येईल. तसंच रासायनिक खतांचा खर्च वगळून जमीन सुपीक होईल. रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर. पुण्यातल्या दऱ्याखोऱ्यात रोशा गवत मोठ्या प्रमाणात आढळतं. हे गवत अनेक हाडांच्या आजारांवर तसंच इतर आजारांवरही उपयुक्त आहे. पण सातपुड्याच्या भागात त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग नसल्यानं त्याचा फारसा उपयोग होत नव्हता. अशा वेळी बाएफ मित्र संस्थेच्या मदतीनं दुर्गम भागातल्या महिला बचत गटांनी एकत्र येत रोशा गवतावरील प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. सातपुड्याच्या डोंगरदऱ्यात मोठ्या प्रमाणात रोशा गवत आढळतं. रोशा गवतापासून निघणारं तेल संधिवात, हातपाय दुखणं, गुडघेदुखीसाठी वापरलं जातं. या तेलात अनेक औषधी गुणधर्म आहेत. या भागातील आदिवासी पारंपरिक पद्धतीनं रोशा गवतापासून तेल काढतात. पारंपरिक पद्धतीत थोड्या प्रमाणात गवतापासून तेल निघतं. मोठ्या प्रमाणात रोशा गवत उपलब्ध असल्यानं बाकीचं गवत वाया जातं. त्यामुळे बायफ या संस्थेनं आदिवासी शेतकरी गटांना एकत्र करून प्रोसेसिंग युनिट उभं केलंय. रोशा गवत आल्यानंतर आम्ही सुरुवातीला बॉयलरमध्ये रोशा गवत टाकतो आणि साईडला जे हे दिलं आहे फाउंडेशन आहे, खाली फाउंडेशनमध्ये 2,000 लिटर पाणी टाकलं जातं आणि वरून जाळी आहे, जाळीवर गवत टाकलं जातं. नंतर वर पे केलं जातं. त्याच्यानंतर खाली आग पेटवली जाते आणि जवळपास 24 तास
आत पेटवली जाते याच्यामध्ये आणि 24 तासानंतर मग कंडेन्सरला वाफ येते. वाफ आल्यानंतर परत थंड पाणी दिलं जातं. थंड पाण्यानंतर तेल आणि पाणी कॅनमध्ये एकत्र येतं. कॅनमधून फिल्टर करून मग तेल वेगळं केलं जातं आणि पाणी वेगळं केलं जातं. आदिवासी शेतकऱ्यांकडून 3,000 रुपयात 1 क्विंटल रोशा गवत खरेदी करण्यात येतं. 1 टन रोशा गवतापासून 3 लिटर तेल निघतं. या तेलाला बाजारात 3,000 रुपये प्रति लिटर दर मिळतो. गट तयार केले आम्ही. गटामधून आम्ही एक विचार केले का रोशा गवतची काय तयारी करायची. मग सरांनी सांगितलं की याची ऑइल काढायचे. मग ऑइल आम्ही काढले रोशा गवत. ऑइल काढून मग लगेच आम्ही हे काही 10-12 रोगावर हे उपयोगी आहेत. सातपुड्यात अनेक प्रकारच्या वन औषधी आढळतात. त्यामुळे सातपुड्यातील जंगलाचं संवर्धन करणं गरजेचं आहे. तसंच वन औषधावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारल्यास आदिवासी शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होईल. जितेंद्र बैसाने, साम टीव्ही, नंदुरबार. सकाळ माध्यम समूहाने सायकल डे नावाच्या 1 दिवसीय सायकल चालवण्याच्या केलेल्या आवाहनाला नाशिकमध्ये चांगलाच प्रतिसाद मिळाला. महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी महापौर, जिल्हाधिकारी यांच्यापासून थेट शिपायांपर्यंत सगळ्यांनीच आज सायकलने प्रवास केला. सकाळ समूहाने प्रत्येकांना जागोजागी बैठका घेऊन एक आव्हान केलं होतं का प्रत्येकाने 26 जुलै हा सायकल दिन पाळावा. प्रत्येकाने ऑफिसला सायकलवर यावं, आपल्या दैनंदिन कामामध्ये सायकलीचा वापर करावा. त्याप्रमाणे आम्ही जाहीर आव्हान केलं होतं. सर्व नागरिकांना नम्र निवेदन केलं होतं का तुम्ही सर्वांनी सायकलवर 26 तारखेला जावं. आपले जेही काम असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, जो असेल तो सायकलवर जावं असं नम्र निवेदन केलं होतं आणि त्याच्यापासून आज माझी सुरुवात झाली. आम्हालाही आज खूप चांगले अनुभव आले. काश आम्हाला हे दररोज करता आलं पाहिजे. म्हणून आम्हाला एक्सरसाइजची वेळसुद्धा वेगळी काढावी लागणार नाही. पण हा एक चांगला उपक्रम सर्वांचे संयुक्त प्रयत्नाने सुरू झालेला आहे. विशेष करून सकाळ तर्फे हा जो कार्यक्रम सुरू केला जातो आहे त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यायला पाहिजे आणि ह्याचे बरेचसे फायदे आहेत. ह्याच्यामध्ये एकतर आपले पर्यावरण जे प्रदूषण आहे तो आपोआप कमी होईल. त्याचसोबत आपले जे आरोग्याचे जे विषय आहेत तेही आपोआप हाताळले जातील असं मला वाटतं. आपण दर दिवशी सकाळी जाऊन एक्सरसाइज करतो, सायकलिंग करतात बरेचसे लोक. जर आपण असा उपक्रम हाती घेतला तर एकाच वेळी आपण 2 काम करू शकतो. बऱ्याच दिवसांनी सायकलवरून प्रवास केल्याचा आनंद यावेळी सगळ्यांनीच शेअर केला. तसंच काही जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. मी जेव्हा 10वी झालो तेव्हा मला वडिलांनी एक 75 रुपयाची सायकल खरेदी करून दिली होती आणि ती सायकल मी 6 वर्ष वापरली. सायकलीचं महत्त्व माझ्या शैक्षणिक जीवनामध्ये फार महत्त्वाचं अशासाठी आहे की मी पुण्याला शिकत असताना 4 वर्ष माझ्या गावावरून पुण्याच्या ST स्टँडवर डबा यायचा आणि मी कृषी महाविद्यालयातून जवळजवळ 5-6 किलोमीटर कॉलेज ते स्टँडवर त्या सायकलीवर डबा आणायला जायचो. त्या डब्यातल्या जेवणामुळे मला माझं शिक्षण फार सोपं झालं. कारण दरमहा मासिक खानावळ त्यावेळेस 300 ते 450 रुपयाचा असायची. ती परवडणारी नव्हती. त्या सायकलीमुळे मला माझं शिक्षण चांगलं घेता आलं. ही माझी त्या निमित्ताने महत्त्वाची आठवण मला महत्त्वाची वाटते. माझं BSc ॲग्री झालेलं आहे पुणा कॉलेजला. तर तेही 4 वर्ष आणि MPSCची 2 वर्ष असं 6 वर्ष मी पुण्यामध्ये सायकल चालवली. तर ते जुने दिवस आज आठवले आणि त्या आठवणींना उजाळा मिळाला आणि आनंद वाटला आज. मला असं वाटतं वाढतं प्रदूषण आणि पर्यावरणाची जी काळजी घेणं गरजेचं आहे. शिवाय पेट्रोल आणि डिझेलची जी भविष्यामध्ये कमतरता उपलब्ध होणार आहे तर आपल्या पुढच्या पिढीसाठी जर आपल्याला काही करावायचं असेल आणि प्रदूषण कमी करायचं असेल तर सायकलचा वापर हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. मी या सायकलवरून आले, मला मानसिक समाधान तर मिळालंच, पण मी माझ्या भविष्यासाठी, माझ्या मुलांच्या किंवा इतर लहान मुलांच्या पिढीसाठी काहीतरी तर करू शकले याचा मला आज अत्यंत आनंद होत आहे. आज सायकल डेच्या निमित्तानं सगळ्यांनीच सायकल चालवून आपला सक्रिय सहभाग नोंदवला. मात्र गेल्या 40 वर्षांपासून सायकलवरून प्रवास करणारे जिल्हाधिकारी कार्यालयातले शिपाईही आम्हाला भेटले. दररोज सायकल चालवल्याने आरोग्य चांगलं राहतं, तसंच प्रदूषणाला आळा बसतो हे त्यांनी आवर्जून सांगितलं. 40 वर्ष आहे मी सायकल चालवतो. तर सायकलमुळे माझं आरोग्य वगैरे चांगलं आहे. कोणतं काही हे वाटत नाही. सायकल मला जास्त आवडते. कोणत्याही कामासाठी मी जर सायकल वापरली तर तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि कोणतंही हे होणार नाही. असं तब्येत वगैरे चांगली राहील
आणि सायकल वापरलं तर चांगलं असतं. सायकल त्यांनी वापरायला पाहिजे कोणत्याही कामासाठी. प्रदूषण पण आपलं होत नाही, काही नाही असं आहे. सायकल चालवा, प्रदूषण घटवा. तसंच जय सायकलचा नारा देत सगळ्यांनीच आज सायकल दिनी प्रदूषण मुक्ती आणि फिट राहण्याचा सल्ला देत दररोजच्या कामात एकदा तरी सायकल चालवण्याचं आवाहन केलं. एक दिवसासाठी सायकलचा वापर न करता अधिकाधिक सायकल चालवण्याचा निर्धार यावेळी सगळ्यांनीच बोलून दाखवला. जयेश साबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, नाशिक. गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड के लिए मैं ये दौड़ लगा रही हूँ. इसमें मैं 6000 किलोमीटर भागने वाली हूँ. ये दौड़ मैंने 21 अक्टूबर 2016 में गेटवे ऑफ इंडिया मुंबई से मैंने चालू किया था. और दौड़ते दौड़ते मैं दिल्ली से कलकत्ता से चेन्नई और चेन्नई से होते हुए मैं वापस ये दौड़ 1 मई 2016 गेटवे ऑफ इंडिया मुंबई में मैं ख़त्म करने वाली हूँ. पूना तक की सफ़र मैं 5810 के करीब किलोमीटर भाग चुकी हूँ और बॉम्बे पहुँचते पहुँचते मेरे 6000 किलोमीटर पूरे हो जाएंगे. हे आहे पळसनाथाचं हेमाडपंथी मंदिर. उजनी धरणाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हे मंदिर धरणाच्या पाण्यात बुडालं होतं. पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूरपासून सुमारे 15 किलोमीटरवर भीमा नदीच्या पात्रात असलेल्या या मंदिराला 1980 साली जलसमाधी मिळाली होती. गेल्या 50 वर्षांपासून हे हेमाडपंथी मंदिर उजनीच्या पोटात होतं. यंदा भीषण दुष्काळ पडला आणि उजनीची पाणी पातळी कधी नव्हे इतकी खालावली. त्यामुळेच अतिप्राचीन असं हे मंदिर पूर्णपणे दिसू लागलंय. या मंदिराचा काळ निश्चित नसला तरी त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात पलाश तीर्थ म्हणून आढळतं. या हेमाडपंथी मंदिराचं संपूर्ण कोरीव काम दगडात केलेलं असून शिखराची बांधणी ही साप्तभूमी पद्धतीची असून शिखरासाठी पक्क्या विटा, चुना यांचा वापर केलाय. मंदिरासमोर भव्य सभामंडप, लांब शिळा, विविध मदनिका, सुरसुंदरी, जलमोहिनी, नागकन्या यांच्या मूर्ती आहेत. शिल्पांमध्ये प्रामुख्याने दशावतार, शंकर पार्वती, रामायण, महाभारतातील दरबार यांचं अप्रतिम कोरीव काम आहे. मंदिरापर्यंत येण्यासाठी ज्यावेळेस ह्या उजनी जलाशयाचं पाणी कमी होतं त्यावेळेला हजारो भाविक आजही ह्या ठिकाणी दर्शनासाठी येतात. इथं येण्यासाठी 4 चाकी वाहनांनी सुद्धा आज येऊ शकतात, कारण उजनीचं जलाशय एवढा कोरडा पडलेला आहे की आज त्याच्यामध्ये दुष्काळाची दाहकता आणि एका दृष्टीनं आम्हाला दुःख याचं होतं की पाणी पिण्यासाठी सुद्धा मिळू शकत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि दुसरी बाजू अशी आहे की या ठिकाणी मंदिराचं पुरातत्व विभागाच्या माध्यमातून आणि खासदार निधीतून जतन करावं अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. हेमाडपंथी पळसनाथ मंदिराची रचना पूर्णपणे फक्त 27 दगडी नक्षीदार खांबांपासून तयार केली आहे. मंदिराच्या आवारात प्रामुख्याने वड, पिंपळ, चिंच या 3 झाडांची खोडं फांद्यांसोबत आजही मोठ्या दिमाखात उभी आहेत. भव्य दगडी तटबंदीची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असली तरी तिचं अस्तित्व टिकून आहे. दरम्यान भीमा नदीपात्रातील पाणीसाठा अतिशय कमी झाल्याने हे मंदिर पूर्णपणे उघडं पडलंय आणि तेच पाहण्यासाठी अनेक भक्त, इतिहासप्रेमी, हेमाडपंथी तज्ज्ञ आणि पर्यटक इथे गर्दी करतात. अत्यंत आखीव रेखीव वास्तुकलेचा नमुना असलेलं आमचं हे प्राचीन मंदिर, ज्या महाराष्ट्रामध्ये जे काही महत्त्वाची मंदिरे आहेत अशातलं एक आहे. ह्या मंदिराचं जतन झालं पाहिजे अशी आमची ग्रामस्थांची इच्छा आहे. 2003 साली प्रथम हे मंदिर खुलं झालं. त्यावेळी केंद्रीय पुरातन विभागानं सुद्धा या मंदिराची दखल घेतली. त्या विभागानं याचं संपूर्ण मोजमाप केलं, अभ्यास केला. देशातील अनेक इतिहासप्रेमी मंदिराचे अभ्यासक या ठिकाणी आले, परंतु अद्यापर्यंत या मंदिराचं पुनर्वसन झालेलं नाही. प्राचीन अशा हेमाडपंथी मंदिराचं पुनर्वसन करावं अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करतात. 2003 साली हे मंदिर उघडं पडलं होतं. त्यानंतर यंदाच्या दुष्काळी स्थितीमुळे हे मंदिर पुन्हा दिसू लागलंय. एक नक्की की इतकी वर्ष पाण्याखाली राहूनही या मंदिराचं स्वरूप बदललेलं नाहीये. संतोष पवारसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, इंदापूर. जेणेकरून डाळींचे गगनाला भिडलेले दर आता नियंत्रणात राहतील, साठेबाजांना आपोआप आळा बसेल. पण खरंच हे शक्य होणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. कारण अन्नधान्याबाबतीतला कोणताही कायदा झाला तर त्याचा सर्वात मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसतो. आता जर त्यांनी कायदा केला असेल तर त्याची अंमलबजावणी करणं महत्त्वाचं आहे.
आणि जर ते केलं नाही तर उद्रेक होण्याचे राहणार नाही. सर्वसामान्य लोकांना याचा त्रास होतो, याची सरकारने दखल घ्यावी. डाळ नियंत्रण आहे याचा सगळ्यात मोठा फायदा असा होईल का जे साठेबाज आहेत त्यांच्यावर नियंत्रण येईल. आज डाळ मुबलक आहे आपल्याकडे, भरपूर डाळ आहे देशामध्ये. डाळ पिकत नाही असं नाही आहे, परंतु हे जे साठेबाज आहेत ते प्रत्येक वेळी काय करतात, साठा करतात आणि कृत्रिम आपल्याकडे जी भाववाढ आहे ती करतात. दाल का रेट कम होगा, जो पब्लिक है, बाकी सब लोगों को जो बेनिफिट्स मिलना चाहिए, जो सिटीजन्स हैं उनको उसका बेनिफिट मिलना चाहिए. अगर लॉ बना है तो बेनिफिट मिलना चाहिए. 10 राज्यात पडलेल्या दुष्काळामुळं अवघ्या वर्षभरातच डाळींच्या किमतींनी सर्वसामान्यांना अक्षरशः रडवलं. तुरीच्या डाळींनी प्रति किलो 200 रुपयांचा दर गाठला, तर डाळींच्या किमतीही 150 रुपयांच्या आसपास झाल्या. त्यामुळे कोणे एकेकाळी सरासरी 40 रुपयांनी डाळी विकल्या जात होत्या. मात्र दुष्काळामुळं उत्पादन घटलं आणि डाळींचे दर भराभरा वाढले. यात दलालांनीच फायदा साधून घेतला. साठेबाजी करून कधी काळी 40 रुपयात मिळणारी तूर डाळ आज 200 रुपयांवर गेलीये. एक नव्हे तर तब्बल 5 पट महाग. यामुळं सर्वसामान्यांची परवड झाली. त्यामुळेच डाळींचे दर नियंत्रणात राहावेत यासाठी सरकार डाळ दर नियंत्रण कायदा आणणार आहे. या कायद्याच्या मसुद्यालाही आज कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. आता हा मसुदा राष्ट्रपतींच्या सहीसाठी केंद्राकडे पाठवण्यात येणार असून हा मसुदा आधी केंद्रीय गृह विभाग आणि मग राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य ठरणार आहे. मागणी दिवसेंदिवस वाढते आणि पुरवठा कमी होतोय. पुरवठा कमी व्हायला 2 कारणं आहेत. एक तर दुष्काळ, पाण्याचा अभाव, त्याला मिळणारी शेतकऱ्यांना किंमत, ह्याच्याकरता उत्पादन कमी होऊ लागले. मागणी स्थिर होय किंवा वाढते आहे. मागणीमध्ये देखील आपल्या ह्या संदर्भामध्ये आयातीच्या धोरणात बसून परदेशातून जितकी आयात, मग बर्मा असेल, ऑस्ट्रेलिया असेल, आफ्रिकन कंट्रीज असतील, जेवढ्या ठिकाणून येतात त्याची पण सांगड आहे. परदेशातून आणलेला माल देखील आपल्या किमतीच्या बाहेर आपण विकू देणार नाही. सरकारनं ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून असा निर्णय घेतलाय, पण यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. जसा ऊसाला एक निश्चित हमीभाव आहे तसा इतर गोष्टींनाही मिळावा. डाळी, तेलबियांचा पेरा आणि उत्पादन वाढण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत नाही. तो जर दिला तर ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचं बिघडलेलं चित्र नक्कीच बदलेल. या कायद्यामुळे जेव्हा डाळींच्या किमती वाढतील तेव्हा किती किमतीनं ग्राहकांना डाळ विकायची हे राज्य सरकार ठरवणार. त्यामुळे साठेबाजांना आपोआपच आळा बसेल असं बोललं जातंय. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना कमीत कमी 3 महिने ते 1 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सरकारनं साठेबाजांवर नियंत्रण आणि ग्राहकांना रास्त भावात डाळी मिळाव्यात यासाठी हा निर्णय घेतलाय, जो स्वागतार्ह आहे. पण या कायद्यानं साठेबाजांवर खरंच नियंत्रण राहील का, हा प्रश्न मात्र आज तरी अधांतरितच आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. शेतात जर ज्वारी किंवा बाजरीचं पीक असेल तर शेतकरी गोफण घेऊन पक्षी पिकात येऊ नये यासाठीच प्रयत्न करत असतो. पण तुम्ही जे बाजरीचं पीक पाहताय ते पीक केवळ पक्ष्यांसाठीचं आहे. पिंपरी चिंचवड जवळ चिखलीमधल्या ज्ञानोबा मोरे या शेतकऱ्यानं माणुसकीची जाणीव ठेवत त्यांचं बाजरीचं तब्बल अर्धा एकर पीक केवळ पक्ष्यांसाठी ठेवलंय. राज्यातील इतर भागातलं दुष्काळाचं भयान रूप पाहून त्यांनी हे पाऊल उचललंय. फक्त त्यांनी पीकच दिलं नाही तर त्यांनी पक्ष्यांना पाणी पिता यावं यासाठी पिकाभोवती पाणी भरूनही ठेवलंय. या उन्हाळ्यामुळं जास्तीत जास्त पक्षी इकडे यायला लागले, कारण आजूबाजूला कुठेही शेती वगैरे राहिलेली नाही, थोडीसुद्धा राहिलेली नाही. ती म्हणून त्या शेतीमुळं आपले पोट भरू आपण, पण पाखरं आणि काही पशुपक्षी आहेत ते इथं पोट भरतील किंवा पाणी पितील, थांबतील. इथं झाडं भरपूर आहेत की चिक्कू आहेत, थोडे आंबे आहेत, नंतर सुवावळी आहेत. अशा झाडांच्यामुळे त्या ठिकाणी ते पक्षी थांबतात. जसं सकाळी आणि संध्याकाळी 5:30च्या नंतर ते 6 वाजेपर्यंत आहे ना, चिमण्या आणि कावळे वगैरे येतात. रानात आलेले पक्षी मनसोक्त खातात आणि जातात. हे पाहून मोरे कुटुंबातील प्रत्येक जण समाधान व्यक्त करतोय. केवळ माणुसकीच्या हेतूनं या कुटुंबानं हे पाऊल उचललंय. या ठिकाणी पक्ष्यांना खाद्य वगैरे किंवा पाणी वगैरे ठेवलेलं आहे.
झाडं आता भरपूर म्हणजे कमीच आहेत. आता कुठं असं जंगलामुळे साधारणतः बांधकामं वगैरे जास्त झालेली आहेत, तर त्या ठिकाणी पक्षी वगैरे काही जात नाही आहे. तर वडिलांनी जो उपक्रम केला आहे त्याला म्हणजे काय म्हणतो आपण, एक माझ्या किंवा अजून माझ्या मित्रबांधव वगैरे असतील त्यांच्या आणि मी सहकार्याने किंवा वडिलांच्या सहकार्याने आम्ही तो उपक्रम चालू ठेवू आणि पक्षी वगैरे प्राणी आणि आपल्या निसर्गाचा समतोल राखू. माजी उपसरपंच यांनी जो त्यांच्या शेतामध्ये हा जो उपक्रम राबवलेला आहे पक्ष्यांसाठी किंवा प्राण्यांसाठी, हा उपक्रम अतिशय चांगला आहे. आणि हा जो त्यांनी उपक्रम राबवलेला आहे याचं प्रथमतः मी आमच्या चिखली ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा स्वागत करतो, आभार मानतो. आणि त्यांनी जो हा उपक्रम राबवलेला आहे याचा सर्व चिखली ग्रामस्थांनी त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्राने याचा आदर्श घ्यावा. महाराष्ट्र आज दुष्काळानं पुरता होरपळलाय. हंडाभर पाण्यासाठी नागरिक कोसो दूर जातोय. जनावर पक्षी पाण्या वाचून जीव सोडतायत, पण तरीही सरकारच्या हृदयाला पाझर फुटताना दिसत नाही. अशा स्थितीत मोरे यांच्या कुटुंबानं पक्ष्यांसाठी उचललेलं हे पाऊल बरंच काही शिकवणार आहे. दिलीप कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पिंपरी चिंचवड. आता डाळींचे दर राज्य सरकार ठरवणार आहे, जेणेकरून डाळींचे गगनाला भिडलेले दर आता नियंत्रणात राहतील. साठेबाजांना आपोआप आळा बसेल. पण खरंच हे शक्य होणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. कारण अन्नधान्या बाबतीतला कोणताही कायदा झाला तर त्याचा सर्वात मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसतो. आता जर त्यांनी कायदा केला असेल तर त्याची अंमलबजावणी करणं महत्त्वाचं आहे. आणि जर ते केलं नाही तर उद्रेक होण्याचे राहणार नाही. सर्वसामान्य लोकांना याचा त्रास होतो, याची सरकारने दखल घ्यावी. डाळ नियंत्रण आहे याचा सगळ्यात मोठा फायदा असा होईल का जे साठेबाज आहेत त्यांच्यावर नियंत्रण येईल. आज डाळ मुबलक आहे आपल्याकडे, भरपूर डाळ आहे देशामध्ये. डाळ पिकत नाही असं नाही आहे, परंतु हे जे साठेबाज आहेत ते प्रत्येक वेळी काय करतात, साठा करतात आणि कृत्रिम आपल्याकडे जी भाववाढ आहे ती करतात. दाल का रेट कम होगा, जो पब्लिक है, बाकी सब लोगों को जो बेनिफिट्स मिलना चाहिए, जो सिटीजन्स हैं उनको उसका बेनिफिट मिलना चाहिए. अगर लॉ बना है तो बेनिफिट मिलना चाहिए. 10 राज्यात पडलेल्या दुष्काळामुळं अवघ्या वर्षभरातच डाळींच्या किमतींनी सर्वसामान्यांना अक्षरशः रडवलं. तुरीच्या डाळींनी प्रति किलो 200 रुपयांचा दर गाठला, तर डाळींच्या किमतीही 150 रुपयांच्या आसपास झाल्या. त्यामुळे कोणे एकेकाळी सरासरी 40 रुपयांनी डाळी विकल्या जात होत्या. मात्र दुष्काळामुळं उत्पादन घटलं आणि डाळींचे दर भराभरा वाढले. यात दलालांनीच फायदा साधून घेतला. साठेबाजी करून कधी काळी 40 रुपयात मिळणारी तूर डाळ आज 200 रुपयांवर गेलीय. एक नव्हे तर तब्बल 5 पट महाग. यामुळं सर्वसामान्यांची परवड झाली. त्यामुळेच डाळींचे दर नियंत्रणात राहावेत यासाठी सरकार डाळ दर नियंत्रण कायदा आणणार आहे. या कायद्याच्या मसुद्यालाही आज कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. आता हा मसुदा राष्ट्रपतींच्या सहीसाठी केंद्राकडे पाठवण्यात येणार असून हा मसुदा आधी केंद्रीय गृह विभाग आणि मग राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य ठरणार आहे. मागणी दिवसेंदिवस वाढते आणि पुरवठा कमी होतोय. पुरवठा कमी व्हायला 2 कारणं आहेत. एक तर दुष्काळ, पाण्याचा अभाव, त्याला मिळणारी शेतकऱ्यांना किंमत, ह्याच्याकरता उत्पादन कमी होऊ लागले. मागणी स्थिर होय किंवा वाढते आहे. मागणीमध्ये देखील आपल्या ह्या संदर्भामध्ये आयातीच्या धोरणात बसून परदेशातून जितकी आयात, मग बर्मा असेल, ऑस्ट्रेलिया असेल, आफ्रिकन कंट्रीज असतील, जेवढ्या ठिकाणून येतात त्याची पण सांगड आहे. परदेशातून आणलेला माल देखील आपल्या किमतीच्या बाहेर आपण विकू देणार नाही. सरकारनं ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून असा निर्णय घेतलाय, पण यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. जसा ऊसाला एक निश्चित हमीभाव आहे तसा इतर गोष्टींनाही मिळावा. डाळी, तेलबियांचा पेरा आणि उत्पादन वाढण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत नाही. तो जर दिला तर ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचं बिघडलेलं चित्र नक्कीच बदलेल. या कायद्यामुळे जेव्हा डाळींच्या किमती वाढतील तेव्हा किती किमतीनं ग्राहकांना डाळ विकायची हे राज्य सरकार ठरवणार. त्यामुळे साठेबाजांना आपोआपच आळा बसेल असं बोललं जातंय.
कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना कमीत कमी 3 महिने ते 1 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सरकारनं साठेबाजांवर नियंत्रण आणि ग्राहकांना रास्त भावात डाळी मिळाव्यात यासाठी हा निर्णय घेतलाय, जो स्वागतार्ह आहे. पण या कायद्यानं साठेबाजांवर खरंच नियंत्रण राहील का, हा प्रश्न मात्र आज तरी अधांतरितच आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.